अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लागू केलेला आहे। यापूर्वी देखील 25% टॅरिफ होता आणि आता ट्रम्प यांचा भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ आहे। भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, जास्त नफा कमवतो असं म्हणत आता अमेरिकेने 25% अतिरिक्त कर भारतावर लावलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की भारत आणि अमेरिका यांच्यातील राजकीय संबंध ताणले गेलेले आहेत। टॅरिफच्या मुद्द्यावरून, आयात शुल्काच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांमधील दरी ही वाढत चाललेली आहे। आता ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त कर लावलेला आहे। यापूर्वी देखील 25% आयात शुल्क अमेरिकेने भारतावर लादलं होतं आणि आता ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावलं। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही मोठी घोषणा आहे। भारतावर अमेरिकेकडून आता एकूण 50% टॅरिफ आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब आहे। आपण थेट जाऊया, आमचे मुख्य संपादक निलेश खरे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। सर, दोन्ही राष्ट्रादरम्यान मोठी दरी निर्माण झालेली आहे। हा जो आता 25% अतिरिक्त कर आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय? मुख्यतः भारतावर दबाव टाकला जाणार हे स्पष्टपणे दिसत होतं। ज्या स्वरूपाचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून येत होते, त्यातून भारतावर एक मोठ्या दबावात्मक पद्धतीने, ब्लॅकमेलिंगच्या पद्धतीने एक दंडात्मक कर म्हणून आपण या कराकडे बघू शकतो। हा दंड मुख्यतः भारताला देण्याचा प्रयत्न केला जातोय। रशियाशी भारताशी असलेले सामरिक जे संबंध आहेत ते आणि त्याचबरोबर व्यावहारिक संबंध, यामुळे व्यावसायिक संबंध, यामुळे हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यातून हा 25% कर जो आहे तो अतिरिक्त लादला गेला। एकूण 50 ते 51% कर हा भारतीय सामानावर असेल। म्हणजे काय, तर भारतातून अमेरिकेमध्ये जो वस्तू या निर्यात केल्या जातील, त्या निर्यात केलेल्या वस्तूंवर अमेरिकन सरकार 51% इतका कर लादेल। म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर तुम्ही अमेरिकेत पाठवली तर अमेरिकेतल्या नागरिकांना ती 151 रुपयांना मिळेल, कारण 51 रुपयाचा त्यावरचा टॅक्स असेल। आणि अशा स्वरूपामध्ये जर भाववाढ झाली वस्तूंची, तर आजूबाजूच्या इतर देशातून येणारी वस्तू स्वस्त आणि भारतातून येणारी वस्तू महाग, आणि मग त्यातून भारताची निर्यात ही अमेरिकेमध्ये कमी होईल आणि त्यासाठी म्हणून हा दबाव हा मुख्यतः केला जातोय। मात्र एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे गिरीश, की भारताची एकूण अमेरिकेला असलेली जी निर्यात आहे ती एकूण जीडीपीच्या 2.6% इतकी आहे। त्यामुळे जरी भारतावर इतक्या मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कर आकारला गेलेला असला तरी त्यातून भारताची जीडीपी ग्रोथ ही खूप मंदावेल अशी परिस्थिती नाही। आता आपला जीडीपी जो वाढतोय, म्हणजे जो विकास दर आहे, हा विकास दर 6% ते 7% इतका आहे। या पूर्ण दंडात्मक कारवाईनंतर आणि निर्यातीवर मोठा परिणाम झाला तरी भारताचा जो विकासाचा दर आहे तो 5.6 ते 5.8 पर्यंत राहील। म्हणजे 0.2% इतका, 0.2%, 2% नाही, 0.2% इतकाच फक्त परिणाम या कराचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल। त्यामुळे याचा तात्पुरता परिणाम शेअर बाजारावर दिसेल, मात्र आर्थिक पातळीवर भारताच्या पायावर याच्यामुळे खूप मोठा आघात बसेल, त्यातून भारतीय अर्थव्यवस्था खूप अडचणीत येईल अशी परिस्थिती बिलकुल नाही। पण तरी सर भविष्यात काही याच्यातून तोडगा निर्माण होऊ शकतो? निश्चितपणे काही प्रमाणात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। चायना बरोबर, म्हणजे चीन बरोबर अमेरिकेने अशा स्वरूपाचा कर लादला होता, हे आपण विसरून चालणार नाही। आणि नंतर बोलणीतून अमेरिकेनं चीनच्या वस्तूंवरचा कर कमी केला। दबाव आहे मुख्यतः भारतावर टाकण्यात आलेला। भारताने जास्तीत जास्त आयात ही अमेरिकेकडून वाढवावी यासाठीचा हा दबाव आहे आणि यातून भारत निश्चितपणे प्रयत्न करेल मार्ग काढण्याचा। मात्र जरी मार्ग निघाला नाही तरी भारतावर याचा खूप दूरगामी आर्थिक परिणाम होईल अशी परिस्थिती नाही। सर, तुम्ही सविस्तरपणे सगळी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। अमेरिकेचा भारतावर टॅरिफ बॉम्ब आहे। भारतीय मालावर अमेरिकेत 51% कर लागणार आहे। भारतावर अमेरिकेकडून बघतोय आपण 50% टॅरिफ लावलेला आहे। ट्रम्प यांची भारतावर हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर अमेरिकेच्या टॅरिफच्या ओझ्याखाली भारत असणारे आता अतिरिक्त 25% टॅरिफची घोषणा झालेली आहे। भारतावर अमेरिकेकडून एकूण 50% टॅरिफ आहे। ट्रम्प यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचे आता पडसाद उमटत आहेत। ट्रम्प यांनी या निर्णयावर स्वाक्षरी देखील केलेली आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही मोठी घोषणा आहे।
ट्रम्प यांचा भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ आहे. यापूर्वी 25% होताच, मात्र आता अतिरिक्त 25% लावले, त्यामुळे एकूण 50% टॅरिफ भारतावर लावलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब आहे. मात्र आपण बघतोय की आता दोन्ही देशादरम्यान गेल्या काही दिवसांपासून संबंध ताणले गेलेले आहेत. मात्र एकूण भारताच्या GDPवर किंवा एकूण आर्थिक व्यवस्थेवर याचा फारसा परिणाम होणार नाही असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर भविष्यात याच्यातून तोडगा देखील काढला जाईल अशी देखील आशा काही जणांनी व्यक्त केलेली आहे. अतिरिक्त 25% टॅरिफची अमेरिकेनं घोषणा केलेली आहे. भारतीय मालावर आता अमेरिकेत 51% कर असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला टॅरिफ धक्का आहे. यापूर्वी 25% टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. भारत रशियाकडनं तेल घेतो या मुद्द्यावर देखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भाष्य केलं होतं आणि अतिरिक्त टॅरिफ लावण्याची संकेत देखील दिले होते.